आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। खरं तर श्रीगोंदा साखर कारखाना म्हटलं तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। अनेकांचे घर प्रपंच त्याच्यावर चालतात, कारण कर्मचारी त्याच्यामध्ये काम करतात। याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेताला हवा तसा रेट किंवा दर त्यांना मिळत असतो। नक्कीच त्या ऊसाच्या स्वप्नावर अनेकांचे घर प्रपंच, मुलांचे मुलींचे लग्न असे दिव्य स्वप्न प्रत्येक शेतकऱ्याने पाहिलेलं असतं। परंतु याचबरोबर दुसऱ्या बाजूला ही जरी जमिनीची बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची शेती आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येतंय की काय, असा प्रश्न आता स्थानिकांना पडलेला आहे। आपण पाहतात माझ्या पाठीमागं गौरी शुगर हा हिरडगाव फाटा म्हणजे श्रीगोंदा येथील हा कारखाना आहे। बाबूराव बोत्रे पाटील यांनी हा कारखाना चालवायला घेतलेला आहे असं समजतं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी जे मळीचं पाणी सोडलं जातं हे खरं तर या ठिकाणी जो पाझर तलाव आहे जो शासकीय आहे त्या पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे इथलचं पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि हे दूषित झालेलं पाणी शेतकऱ्यांच्या बोरला आणि विहिरीमध्ये येत आहे। त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही असा प्रश्न आता या स्थानिक नागरिकांना पडतो आहे। यामुळे ज्या कारखान्यानं जाधव वस्ती या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरओ फिल्टरद्वारे करण्याचं योजलं होतं, परंतु आज तो आरओ फिल्टर बंद अवस्थेमध्ये आहे। यामुळे स्थानिकांचे प्रश्न हे मोठे भेडसावत असले दिसत आहे। याचबरोबर जो धूर निघतो चिमणीतनं तो धूर जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर दूर जातो आहे। आपण पाहता जो धूर चिमणीतून निघतो आहे तो सध्या पश्चिमेकडे जातो आहे आणि पश्चिमेकडे श्रीगोंदा शहर हे वसलेलं आहे। याचबरोबर आजूबाजूची गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अनेकांच्या छतावर याची काजळी पडताना दिसत आहे अशी तक्रार आपल्याकडे महिला वर्ग करत आहेत। खरं तर आता आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडे समजून घेऊयात की इथं स्थानिकांच्या मागण्या काय आहेत। नानासाहेब, आपलं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। धन्यवाद। काय सांगाल, आपण या ठिकाणी राहता, आपल्या मामाचं गाव हे आहे, त्या अनुषंगाने इथाचे स्थानिक प्रश्न या पाण्याच्या निमित्तानं आणि या कारखान्यानिमित्त समोर येतात, काय सांगाल? या ठिकाणी जे काही जल प्रदूषण गेली 2009 पासून चालू आहे, तर ह्याच्यामध्ये मळी मिश्रित पाणी इथल्या परिसरामध्ये, शेतामध्ये, विहिरीमध्ये, बोरमध्ये आज गेलेलं आहे। या ठिकाणी या परिसरातील शेती नापीक होण्याच्या मार्गात चाललेली आहे। या ठिकाणी अतिशय आमचा मामाचा मळा चांगला होता, आज त्या मळ्यामध्ये, विहिरीमध्ये तांबडं पाणी त्या ठिकाणी आज तिथं दिसतंय। त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य आज धोक्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की येथील ग्रामपंचायतने जे काही शुद्ध पाणी देऊ म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं, त्याची पूर्तता आजपर्यंत काही झालेली नाही। या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनी 10 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी आमदार निधी देऊन त्या ठिकाणी पाण्याची सोय केली, पण अद्याप त्या ठिकाणी कुठलीच सोय झालेली दिसत नाही। हा माझ्या पाठीमागे जो धूर दिसतोय हा धूर या ठिकाणी घोडेगाव असेल, भिंगाण असेल, या ठिकाणी आडळगाव असेल आणि श्रीगोंदा शहर असेल, या परिसरात पश्चिमेकडल्या बाजूला अतिशय काळेकुट त्या ठिकाणी पिकं झालेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आमची कारखाना व्यवस्थापकांना सूचना आहे की तुम्ही त्या ठिकाणी बॉयलरला तुम्ही फिल्टर बसवा आणि हे पाणी जे दिसतंय आता हे पाणी फिल्टर करून ह्या शेततलावात सोडा। तसं मळी मिश्रित पाणी सोडू नका, ते आरोग्यास हानिकारक आहे आणि येत्या काळामध्ये हा बदल नाही झाला तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल। खरं तर आता हा जो तलाव आहे या ठिकाणी अनेक पशु पक्षी प्राणी येतात, त्या अनुषंगाने आपली काय मागणी? पशु पक्षी प्राणी म्हणजे इथं कारखाना ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे शेकडो हरणं या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत आमच्या डोळ्यांनी। आम्ही त्या उंच उड्या मारणारे हरणं या ठिकाणी गायब झालेले आहेत। या ठिकाणी पाणी पिणारे हरणं या ठिकाणी दिसत नाहीत, कारण की या ठिकाणी पाणी सगळं दूषित झालेलं आहे। म्हणजेच नानासाहेबांच्या मतानुसार शेजारी माळढोक क्षेत्र आहे, जे ज्यावेळेस वनमंत्री बबनदादा पाचपुते होते त्यांच्याच काळामध्ये माळढोक क्षेत्र या ठिकाणी होतं, परंतु ते माळढोक क्षेत्र आता गायब होऊन या ठिकाणी कारखाना उभा राहतो आहे। ज्या अर्थी या ठिकाणी माळढोक क्षेत्र उभारलं गेलं त्या अनुषंगानं नक्कीच इथं प्राणी वन्यजीव या ठिकाणी राहतात। आता त्याच वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण झालाय काय असाच प्रश्न सर्व प्राणी मित्रांच्या मनात येतो आहे। चला तर आता आपण पुढे विहिरीतलं पाणी
बोरचं पाणी ते समजून घेऊयात आणि शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत ते समजून घेऊयात. आपण आहोत जाधव वस्ती या ठिकाणी की जे गौरी शुगर कारखान्याच्या बरोबर खालच्या बाजूला ही वस्ती आहे. खरं तर या ठिकाणी महिला आहेत, त्यांच्याकडे समजून घ्या त्यांची पाण्याची पिण्याची व्यवस्था काय. ताई, काय सांगाल आपल्याकडे पाणी पिण्याची व्यवस्था काय आहे? आम्ही चांगल्यावरून जारचं पाणी आणतो आणि आमचं जे पाणी आहे ना जारचं मस्त खराब आहे पाणी, पिवळं पाणी. त्या पिवळ्या पाण्याने आम्ही आंघोळ्या करतो, कपडे धुतो, लहान लहान मुलांना आंघोळ्या घालतो, गुरांना पाणी प्यायला तीच. मग त्या खराब पाण्यामुळे काय तुम्हाला म्हणजे काय त्रास होतोय? हो होतो ना. डोक्याला केसर आले नाही, नातेवाईक कोणी घरी येत नाही, आंघोळी पाणी नाही म्हणतात, आंघोळ करीत नाही, तर लहान मुलांच्या अंगाला फुरळ येते आंघोळ घातल्यावर. आता इथून चांदगण तुम्ही पाणी आणता, अंतर किती आहे? आहे 7 किलोमीटर. आणि ते पाणी कसं आणता? फिल्टरचं गाडी आणतो ड्रमाने गाडी. तुमची आता काय मागणी? आमची अशी मागणी की आम्हाला पाणी फिल्टरचं पण द्यावा आणि स्वच्छ पाणी पाहिजे आम्हाला आंघोळ्यांसाठी, लहान मुलांसाठी, नातेवाईकांसाठी. असं कोणी घरी आल्यावर आंघोळ्या करत नाही तर सगळी पाण्याची डोक्याची केस गळतात. हा आरओ प्लॅन्ट या ठिकाणी उभा राहिलेला आहे, पत्र्याचं शेड आहे, ते वापरत आहे नाही. या ठिकाणी जे नळ बाहेर काढलेले आहेत त्यातनं काय पाणी येतंय का काय? फिल्टर बसवलंय पण फिल्टरला अजून पाण्याची सोय नाही. पाईपलाईन फिल्टर पण आलेलं नाही, फक्त फिल्टर ग्रामपंचायत आणून बसवलेलं आहे. ते कोणत्या धरणाने बसवलंय ते ग्रामसेवक मॅडमला सरपंचाला विचारलं पाहिजे. फक्त योजना फक्त कागदावर आणि ठेकेदाराला पोचण्यासाठी तयार होतात का तो प्रश्न आमचा पहिल्यांदा. आधी तुम्ही इथं किती वर्षांनी राहता? आता लग्न झाल्यापासून राहतोय 70 वर्ष झालं असं की. मग तुम्ही ज्यावेळेस इथं राहायला आले त्यावेळेस कारखाना होता का? नव्हता ना. मग त्यावेळेस पाणी कसं होतं? पाणी लय स्वच्छ होतं, लय नारळाच्या पाण्यासारखं पाणी होतं आमचं, खरंच होतं. आणि मग आता पाणी कसं आहे? आता पाणी काय आहे, त्याला बघू सुद्धा वाटत नाही. गोमतारासारखं पाणी, गोमतारासारखं पाणी. मग आता हे जे इथं प्लॅन बसलेला आहे तो सुरू झाला का नाही अजून? नाही झालं. मग आता ज्यांनी ही पाणी योजना केली त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आणि चालू करावं ना, आम्हाला पाणी द्यावा. आम्हाला लांब लांब जावं लागतं पाण्यासाठी, लय पाण्याचं आमचं अवघड. आता इकडे बिबट्याचं पण भीती आहे. मग जेव्हा लहान मुलं इकडे पाणी आणायला जातात त्याच्या जीविताला तुम्हाला भीती वाटते की नाही? लय भीती वाटते, खूप भीती वाटते. लांब लांब जावं लागतं पाण्यासाठी. खरं तर खूप विचार करण्याची एक गोष्ट आहे की आणि इथाचे लोकप्रतिनिधी यांनी राज्य स्तरावर काम केलेलं आहे. जनहिताच्या गोष्टी त्यांना तोंडपाठ आहेत, परंतु स्थानिक प्रश्नांकडे मात्र त्यांची पाठ आहे. खरं तर हे नागरिक या ठिकाणी राहत आहेत, भूमिपुत्र आहेत, गेली अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी शेती करतायत. त्यांची शेती धोक्यात आलेली आहे आणि स्थानिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलेलं आहे. याचबरोबर पिण्याला पाणी सुद्धा नाही, जे हक्काचं पाणी आहे, मूलभूत सुविधा यामध्ये जे पाणी येतं ते सुद्धा यांना या ठिकाणी मिळत नाहीये. 8 ते 9 किलोमीटर वरनं चांदगाव या ठिकाणाहून सायकलवर, मोटरसायकलवर कॅनद्वारे पाणी या ठिकाणी आणावं लागतं. हे जी यांची जी सस्य होलपट आहे ही केव्हा थांबणार असाच प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत. जाधव वस्ती या ठिकाणी शेतकरी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याही ज्या समस्या आहेत जटिल समस्या आहेत. काका, काय सांगाल या ठिकाणी या कारखान्यामुळे आपला कोणता त्रास होतोय? ह्या कारखान्यामुळे आमचं असं पाण्यात इतकं प्रदूषण झालं, जे पाणी येणार जे आहे ना पर्क्युलेशन होऊन ते 2010 पासून आमच्या वावराला पाणी लाल, त्यात लिंबूची झाडं गेली आमची. लिंबूची झाडं येतच नाही त्या पाण्यामुळं. दुसरी समस्या म्हणजे आमच्या अंगाला डोक्याला लावायला पाणी ते आंघोळ करतो आम्ही, डोक्याला केस गेली आमची. दाखवा ना आम्हाला केस. आता इकडे टकलं पडले, इकडे बाहेर वर्ष झाले, हातापाय जसं कुठं चिपक होत्यात, खरा खाज होतोय, काही तमाशा होतो काय सांगायसारखं. विहिरीला येणारं पाणी आणि बोरला येणारं पाणी सगळं पर्क्युलेशन एकदम लाल पाण्याचे पाणी, असं पोषक पिकाला नाही. आणि मग पिण्याची पाण्याची काय आणि अवस्था? आम्ही 10 वर्ष उचललं उठलं की टर्मल उचलून पाणी आणतो चांगलं 7 किलोमीटरवरून. दररोज पाणी आणतो आम्ही रोज. आज एक दिवस काढ नाही, 15 वर्ष झालं. म्हणजे दुष्काळामध्ये तुमच्या हिरीला पाणी होतं, चांदगावला जावं लागत नव्हतं? नाही, चांदगाव जावा नव्हतं लागत, आम्हाला पियापुरतं आम्हाला पाणी होतं. आणि आता दुष्काळ नाहीये पण कारखाना झाल्यामुळे तुम्हाला चांदगाव जावं लागतं. चांगलं जावं, ही गोष्ट म्हणजे सत्य आहे. आम्हाला पाण्यासाठी मोठी समस्या आहे. पाणी प्यायला आम्हाला चांगलं पाणी द्यावा आणि हे होणारं पाणी जे आहे ना ह्याच्यात त्यांनी काहीतरी थोडं फिल्टर बसून थोडं व्हायला शेतीला पोषक पाणी व्हावं. शेती काही काळाने आमची निकामी होणार आहे. 2009 ला आपल्याला कारखाना होता. 2009 ला आम्हाला कारखाना नव्हता. आमच्या एरियाला पाणी सर्वसाधारण म्हणजे 8 महिने शेती आमची व्हायची शेती. पण त्या शेतीला आमची थोडी लिंबडी झाड होती. ती लिंबडी झाड 10-5 रुपये आम्हाला बाजाराला यायचं. तर 2009 पासून आमच्या रानात झाडं येतच नाहीत लिंबडीची. कशामुळे? तर हे पाणी दूषित पाण्यामुळे. हे पाणी म्हणजे पिकाला पोषक नाही ना, म्हणजे कोणत्या लिंबडीला, हरभऱ्याला 2000 रुपये आधी आमच्या विहिरीचं पाणी प्यायचो आम्ही.
स्थानिकांच्या भावना ह्या तीव्र आहेत. खरं तर याची दखल लोकप्रतिनिधी आणि गौरी शुगरचे चेअरमन आहेत यांनी घेणं गरजेचं आहे. कारखाना एका बाजूला शेतकऱ्यांना उसाला भाव जरी चांगला देत असेल, साखर जरी चांगलं देत असेल, तर दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांचं संपूर्ण जीवन हे अंधारनं होते की काय असा प्रश्न तो उभा राहतो आहे. शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की जे धूर बाहेर निघतो आहे त्या धुराला फिल्टर बसवलं जावं. त्याचबरोबर जे पाणी जे मळीचं पाणी बाहेर सोडलं जाते ते सुद्धा फिल्टर करून सोडण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची शेती असेल, त्यांचं आरोग्य असेल, हे संपुष्टात न येता नक्कीच त्यांचं जीवन हे सुसह्य होईल ही एवढीच मागणी संबंधित नागरिकांची आहे. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.